नाशिकमधील रहिवासी असलेल्या 22 वर्षीय विद्यार्थ्याने दिल्ली येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे। वरद संजय नेरकर, राहणार हनुमानवाडी, पंचवटी, नाशिक असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे। गुरुवारी 15 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री द्रोणाचार्य वसतिगृहातील खोलीत त्याने गळफास घेतल्याचे उघड झाले। शुक्रवारी शवविच्छेदनानंतर दिल्ली पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून वरदच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। वरद नेरकर दिल्ली IIT मध्ये M.Tech दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता। त्याच्या पालकांनी गुरुवारी रात्री त्याला फोन केला। वरद फोन उचलत नसल्यामुळे त्याच्या मित्रांशी संपर्क साधण्यात आला। मित्रांनी वरदच्या खोलीचा दरवाजा ठोठावला, परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने सुरक्षा रक्षकांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला। त्यावेळी वरदने गळफास घेतल्याचे उघड झाले। शुक्रवारी पहाटे ही बातमी नाशिकमध्ये समजताच त्याच्या पालकांनी आक्रोश केला, तर परिसरातील नागरिकांनीही हळहळ व्यक्त केली। वरदचे पालक दिल्लीकडे रवाना झालेले आहेत। वरदचे वडील नाशिक महापालिकेत लिपिक पदावर कार्यरत आहेत।